पर्वती मतदारसंघ असेल, खडकवासला असेल, कोथरूड असेल, अशा अनेक ठिकाणी आमची ताकद आहे, परंतु त्या ठिकाणी जागा दिली गेली नाही. आणि नागपूरच्या या जागेमध्ये आमचे पूर्वी डॉक्टर धेंडे होते, परंतु ते आज पक्षात नाही, ते राष्ट्रवादीमध्ये गेलेत, पण तिथल्या 2 जागा सुटलेल्या आहेत. म्हणजे हा सगळा गोंधळ चाललेला आहे. आणि पक्षाचे वरिष्ठ जे 2-4 लोक जातात ते पक्षाच्या काही लोकांना सांगत नाहीत, असा प्रकार या ठिकाणी संशयास्पद वाटतो. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो. जोपर्यंत भाजपचे वरिष्ठ नेते या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. बघताय की सगळेजण आरपीआय मध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्यांमधले आपण खतखत बघताय. हा सगळा रामदासजी आठवले साहेबांवरती विश्वास ठेवून बाबासाहेबांच्या विचारावर चालणार हा कार्यकर्ता आहे. काही ठराविक लोक जातात, काही ठराविक लोक ठराविक सीट बाबत चर्चा करतात. आजपर्यंत कार्यकर्त्यांना देखील माहित नाहीये की भाजपने आपल्याला नक्की जागा किती सुटल्या आहेत, आपण जागा कुठल्या मागितल्या आहेत. पक्षाने एक लोकशाही प्रक्रिया राबवली होती. पक्षाकडे जवळपास 72 जणांनी अर्ज केले होते, पक्षाने मुलाखती दिल्या होत्या, परंतु आज कुठल्याही उमेदवाराला कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये काही सांगितलं जात नाहीये, कुठली माहिती दिली जात नाहीये. आणि कोणाला आणि परस्पर उमेदवार कोण जाहीर करतंय, कोण काय करतंय, याच्यामध्ये कोण आहे आणि याच्यामध्ये का आम्ही उमेदवार दरवेळेस झालंय की बाहेरचा उमेदवार. आता जसं सांगितलं महेंद्र काळे प्रभाग 7 मध्ये राहणारा कार्यकर्ता औंध बोपोडी मधला, आणि त्याचं शिवाजीनगरमध्ये त्याचं काय, तिथं आमचे स्थानिक कार्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्ष तिथं काम करतायत, आठवले साहेबांचं काम करतायत, बाबासाहेबांच्या विचाराचं काम करतायत. त्यांना दूर ढकलून जर का तुम्ही आमच्यावर उमेदवार लादायचा असेल त्यातनं काय संदेश जाईल. आणि आपण बघताय नाही, आज मी बघतो वाट बघणार आहे आम्ही कोण कोण काय. आता अजून तर त्या चर्चेला येऊ द्यात, काय सांगतायत आठवले साहेबांशी देखील आम्ही या ठिकाणी बोलणार आहे. आज सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी तीव्र झालेल्या आहेत की काय चाललंय. आणि आम्ही या ठिकाणी जोपर्यंत कोणी चर्चेला येत नाही आम्ही या ठिकाणी त्यांची वाट बघत असणार. अजून तोच काही कळलेला नाहीये. आकडा गुलदस्त्यात आहे. 6 आहेत, 7 आहेत, 10 आहेत, 11 आहेत. उमेदवार द्यायचे आणि त्याच्यावर उमेदवार भाजपचा उभा करायचा, अशी काही जणांची अजून कळलंच नाही आम्हाला. आमची सगळ्यांची भूमिका हीच आहे की आम्हाला कळलेलंच नाहीये की अजून आम्हाला नक्की जागा कुठल्या सुटल्या आहेत. प्रभाग 7 मध्ये आपण बघा, प्रभाग 7 जो एससी राखीव, तिथं आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत. आता जाहीर आम्हाला असं कळतंय की मानवतकर म्हणून कोणतरी त्याचं नाव लावलं जात आहे, परंतु ते अधिकृत आहे अनधिकृत आहे, पण कोणीच आमच्याशी त्या संपर्क साधत नाहीये. सगळे या ठिकाणी आसिफभाऊ गांगुडे प्रदेशाचे सगळे पदाधिकारी आहेत, अश्विनी शिरोळे आहेत, वसंतराव बनसोडे आहेत, अनेक उमेदवार या ठिकाणी, अनेक जण येत आहेत देखील. याबद्दल तुमच्या वरिष्ठांची काय भूमिका आहे? आमचे वरिष्ठ म्हणजे कोण, आम्हीच इथं सगळेजण वरिष्ठ आहोत. वरिष्ठ म्हणजे आठवले साहेब आमचे वरिष्ठ आहेत. साहेबांशी देखील या ठिकाणी आम्ही संपर्क साधणार आहोत की बाबा ह्या ठिकाणी कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. 7-7 वर्ष या ठिकाणी 7-7 वर्ष या ठिकाणी कार्यकर्ता या ठिकाणी 7-7 वर्ष वाट बघतो इलेक्शनच्या. मी तेच हे करतो. आमची भूमिका तीच आहे की साहेबांचा आदेश घेऊन, साहेबांनी आदेश द्यावा. हो सांगा ना प्रभाग क्रमांक 22 आहे. अरे मी बोललो ना 22. अरे परवाची खडकवासला कोथरूडमध्ये जागा दिली नाही, आपण बोललोय की हा बरोबर. जनताचा परिचय करायचा. संपर्क क्षेत्राच्या बाहेर येतो मी मेसेज टाकतो, कॉल आला की नाही तुम्हाला वाटतं मी त्याचं हे करतो मेसेज पण टाकतो. इकडे मी बोलतो Republican Party of India.
तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. नेमकं तुम्ही या ठिकाणी बसलाय, आंदोलन करताय, नेमकं तुमच्या भूमिका काय आहे? भाजपने तुम्हाला फसवलं असं तुम्हाला काय वाटतं? प्रश्न असा आहे, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा लावायचं होतं.